एपीएमसी घाऊक बाजारात परराज्यातून भाज्यांची आवक वाढली आहे। शिवाय महापालिकेच्या कारवाईमुळे मुंबईतल्या फेरीवाल्यांनी एपीएमसी मार्केटकडे पाठ फिरवल्यामुळे भाजीपाल्यांचे दर देखील जमिनीवर आले आहेत। त्यामुळे भाजीपाला नाशवंत असल्यामुळे व्यापाऱ्यांना मिळेल त्या किमतीत आपला माल विकावा लागतोय। रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रकल्पातून होणारी वीज निर्मिती गॅस अभावी ठप्प झाली आहे। केंद्र सरकारकडून गॅस उपलब्ध व्हावा यासाठी आरजीपीएल वर्षभर प्रयत्न करते। आंध्र प्रदेशातल्या रिलायन्स कंपनीकडून हा गॅस पुरवठा होतो, परंतु गॅस निर्मिती कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम या प्रकल्पावर झाला आहे। त्यामुळे राज्यातलं भारनियमन वाढण्याची शक्यता आहे। भारतीय रेल्वेचे अनेक प्रकल्प खोळंबले असून निधीची चणचण भासत असल्याने यावर्षी पुन्हा रेल्वेची दरवाढ करावी लागणार आहे, असं रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांनी काल सांगितलं। गेल्या 10 वर्षांनंतर 21 जानेवारीला ही दरवाढ करण्यात आली होती। आता 26 फेब्रुवारी रोजी रेल्वे अर्थसंकल्पाची कागदपत्र सादर करताना यापुढील दरवाढ होण्याची शक्यता आहे। राज ठाकरेंनी शिवसेनेत येऊन कार्याध्यक्षपद स्वीकारावं असा सल्ला रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे। तर शिवसेना आणि मनसेना एकत्र यावं अशी आपली इच्छा असल्याचा पुनरुच्चारही भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे। भारतात मुलांना लैंगिक शिक्षणापासून अधिक सुरक्षा असावी असं न्यूयॉर्कमध्ये काम करणाऱ्या ह्युमन राईट्स वॉच या संस्थेनं त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय। दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या पार्श्वभूमीवर या संस्थेनं हा निष्कर्ष काढलाय। भारतात लैंगिक शोषणाचं प्रमाण हे घरात, शाळा, कॉलेजात होत असून याबाबत कठोर कायदा आणि सुव्यवस्था केली पाहिजे असंही या संस्थेनं अहवालात म्हटलंय। दिल्ली गँगरेप प्रकरणातील आरोपींची मेडिकल तपासणी डॉक्टरांना आज फास्ट ट्रॅक कोर्टात हजर राहण्याचे आदेश कोर्टानं दिले। हे डॉक्टर औपचारिक साक्षीदार असून त्यांची साक्षही या प्रकरणी महत्त्वाची असल्याचं बचाव पक्षाचे वकील AP सिंह यांनी सांगितलंय। आता याच तपासाचा एक भाग म्हणून काही डॉक्टरांची साक्ष घेतली जाणार आहे। पुणे पोलिसांनी मागील वर्षात केलेल्या कामगिरीमुळे वर्षभरात एकूण 473 इतक्या गुन्ह्यांच्या संख्येत घट झाली असून सर्व परिमंडळातील गुन्ह्यांची संख्या कमी झाली असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी काल पत्रकार परिषदेत दिली। मात्र असं असतानाही गुन्हे उघडकीला येण्याचं प्रमाण वर्षभरात 2% घटल्याचंही त्यांनी सांगितलं। लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार पाकिस्तानचा दहशतवादी हाफिज सईद लाहोरमध्ये ITत राहतोय। मी सामान्य माणसाप्रमाणे पाकिस्तानात फिरतो, माझं भवितव्य अमेरिकेच्या हातात नाही असं सईदनं म्हटलंय। सईद याच्यावर अमेरिकेनं $10 लाख इनाम जाहीर केला। प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या ओबीसीचा तपास कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस याच्याकडे सोपवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिले। धार्मिक भावना दुखावणं आणि देशद्रोह यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तशी याचिका युवराज जाधव या वकिलांनी कोल्हापूरच्या कोर्टात दाखल केली आहे। विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काल राज्य सरकारच्या परवानगीने कारवाई करण्यात आली। हे निदर्शनास आल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कारवाईची मागणी केली होती। त्यानुसार काल संध्याकाळी नांदेड पोलिसांनी तोगडिया यांच्यावर गुन्हा नोंदवला। मुंबईत MMRDAच्या कामात अपघातांचं प्रमाण वाढल्यामुळे या कामाची श्वेतपत्रिका काढावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे। अंधेरीतल्या सहार उन्नत मार्गावरच्या पुलाचा काही भाग कोसळून बुधवारी रात्री अपघात घडला। वर्षभरातला हा तिसरा मोठा अपघात आहे, त्यामुळे MMRDAच्या कामाबाबत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी नवाब मलिक यांनी केली। म्हाडा प्रशासनाकडून कार्यकारी अभियंता ते शिपाईपर्यंतच्या विविध 17 संवर्गातली रिक्त पदं भरण्यासाठी उद्यापासून सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू करण्यात येते। मात्र प्रशासनातील उच्च श्रेणीतील पदांसाठी म्हाडाचे शेकडो कर्मचारी पदोन्नतीने पात्र ठरत असतानाही त्यांचा विचार न करता सरळ सेवा भरती करण्याचा घाट प्रशासनाने घातला असल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे।